लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहेत। ओवाळणी भेटणार, लाडक्या तुम्हाला ओवाळणी भेटणार आहे। आजची मोठी बातमी समोर आली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांनी आज देखील या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना हा मोठी न्यूज तुम्हाला दिली आहे। त्याचबरोबर लाडक्या अजून एक न्यूज तुम्हाला आलेली आहे, दुसरी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। ती पण तुम्हाला बातमी याच व्हिडिओमध्ये मी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर सर्व लाडक्या ताईंना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व माझ्या लाडक्या ताईंना या ठिकाणी भाऊबीज खूप आनंदाची जाणार आहे, कारण की भाऊबीजी निमित्त या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर लाडक्या सगळ्यांना आतापर्यंत 15वा हप्ता भेटला आहे का? कारण की 15वा हप्ता भेटला असेल तर ही भाऊबीजीची जी तुम्हाला ओवाळणी भेटणार आहे, कारण की लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला निर्णय होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला पैसे दन 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 पट 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 तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर नेमकी काय खुशखबर आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांनी बघा शिंदे साहेबांनी घोषणा केली, म्हणजे या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे। तर सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार, तर व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर आम्हाला दिवाळी ही गोड जायला पाहिजे, सर आम्हाला दिवाळी या ठिकाणी आनंदाची जायला पाहिजे, मग 16वा हप्ता आम्हाला नेमका कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला लाडक्या कोणाकोणाला भाऊबीजीची ओवाळणी पाहिजे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे। आणि लाडक्या आज बघा माझा वाढदिवस आहे, सगळ्याला माहित असेल। काल मी रात्री तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्याबद्दल पण बघा भाऊबीजी निमित्त माझा या ठिकाणी जन्म आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना खूप शुभेच्छा दिल्यात, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। चला आता व्हिडिओला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या तुम्हाला ह्या सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे। भाऊबीज ओवाळणी बद्दलची सगळ्यात पहिली बातमी बघा लाडक्या तुम्हाला व्हिडिओ सहित दाखवणार आहे। काल पण उपमुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं, आज देखील उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, भाऊबीज ओवाळणी मिळणार म्हणजे मिळणार। स्वतः त्यांनी या ठिकाणी सांगितलं, तुम्हाला व्हिडिओ पण मी दाखवणार आहे। त्याचबरोबर किती महिलांना मिळणार आहे बघा लाडक्या आता संख्या वाढणार आहे। ही तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी लाडक्या देत आहे, ती म्हणजे बऱ्याच लाडक्या आता वाढणार आहे। जसं 14वा हप्ता कमी ताईला भेटला, 15वा हप्ता जास्त ताईला भेटला, ज्या ताईला 12वा 13वा 14वा भेटला नव्हता त्याच्यामध्ये वाढ होऊन 15वा हप्ता या ठिकाणी भेटायला सुरुवात झाली। आता 16वा हप्ता तर अजून जास्त लाडक्या ताईला भेटणार आहे। लाडक्या ताईंनो दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला दिली होती बघा, मागच्या वेळेस पण मी तुम्हाला एकदम खुशखबर सांगितली होती की बाबा निधी जास्त मंजूर झालेला आहे, जास्त लाडक्या ताई या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि तुम्हाला सगळ्याला हप्ता भेटणार आहे। कोणीच तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या ताईंनो 15वा हप्ता वाटपाच्या अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला यावेळेस महिलांची संख्या वाढणार आहे आणि 15वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटला होता, ज्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना पण 15वा हप्ता भेटला होता। तर यावेळेस पण तुम्हाला खुशखबर आलेली आहे लाडक्या ताईंनो, यावेळेस पण लाडक्या ताई वाढणार आहेत। लाडक्या ताईंना भरपूर साऱ्या या ठिकाणी हप्ते चालू होणार आहेत। आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर याचं कारण नेमकं काय आहे, कोणालाच कारण माहित नाही लाडक्या ताईंनो। बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की केवायसी केल्यामुळे आम्हाला वाढलाय सर, केवायसी केल्यामुळे आम्हाला हप्ता भेटला असेल सर। बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात सर अंगणवाडी सेविका आमच्या घरी आल्यात म्हणून वाढलाय का सर, अंगणवाडी सेविका आल्यामुळे पात्र झाले का सर, आम्हाला फोन आला होता त्याच्यामुळे काय वाढलंय का? लाडक्या ताईंनो हे सगळे कारण नाहीयेत, तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय, जवळजवळ 2 आठवड्यापासून तुम्हाला सांगतो लाडक्या ताईंनो, निवडणुका आता लागलेल्या आहेत, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्या की सगळ्याला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला फायदा होतो, आपल्याला म्हणजे लाडक्या बहिणींना फायदा होतो। आणि लाडक्या ताईंनी बघा या ठिकाणी सरकार तुमच्या सगळ्यांची आता केवायसी मध्ये शिथिलता आणलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे, हप्ते पण रेग्युलर सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर लाडक्या आता आपली बघा जी मागणी होती, ज्या भरपूर साऱ्या आपण मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सगळ्या पूर्ण झाल्यात, आतापर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात। आता एक नवीन मागणी आपल्याला करायची, नवीन म्हणजे ही जुनीच मागणी आहे, पण लाडक्या बघा निवडणुका आल्यात, 2100 रुपये हप्ता मिळायला पाहिजे। आता जर आपण ही मागणी जर उचलून धरली तर आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार। आणि बघा जशा मागच्या मागण्या आपल्या पूर्ण होत आहेत, कारण की बघा लाडक्या आपले व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचत आहे। महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं आपलं चॅनल आहे, तर 2100 रुपयाची मागणी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ट्रिक्स गुरु या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारकडे मांडणार म्हणजे मांडणार आणि 2100 रुपये लवकरात लवकर केले पाहिजेत। ही सरकारकडे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला मागणी करायची। कोण कोण या मागणीला सहमत आहे पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की बघा लाडक्या ताई जे आहेत, कोणत्या संजय गांधी निराधार योजना 1,500 वरून 2500 रुपये केले, 2,500 रुपये केले, खूप चांगला निर्णय घेतला। त्या स्वरूपाचा लाडक्या बहिणींना पण हा लवकरात लवकर निर्णय घ्या, 2100 रुपये लवकरात लवकर आम्हाला चालू करा।
अशा स्वरूपाची ही मागणी आपल्याला करायची आहे. कोण कोण सहमत आहे? कुणाकुणाला ₹2100 पाहिजेत? पटपट सर्वांनी सांगा. आणि जर ही मागणी आपण केली नाही, हातावर हात ठेवून जर गप्प बसत राहिलो, तर ही निवडणूक पण चालल्या जाईल आणि निवडणूक गेली की पुन्हा काही खरं नसतं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या संधी साधून आपल्याला 2100 ची मागणी करायची आहे लाडक्याताईंनो. आणि ₹2100 भेटले तर सगळ्याला माहिती आहे खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्याताईंनी सहकार्य करायचंय, सपोर्ट करायचा आहे. आता ही झाली पुढची गोष्ट. आता के-वाय-सी बाबत काही अपडेट आली आहे का? ती पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा. लाडक्याताईंनो, के-वाय-सी बाबत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. के-वाय-सी जरी त्यांनी शिथिलता आणली, स्थगिती आणली, काही जरी केलं, तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं लाडक्याताईंनो, काल पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की जरी शिथिलता आली, थांबली, काही झालं, जोपर्यंत लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर लिंक आहे, के-वाय-सीची लिंक आहे, तोपर्यंत सर्वांनी के-वाय-सी करायची आहे. सर्वांनी के-वाय-सी करायचे. फक्त ज्यांना पती नाहीत, वडील नाहीयेत, त्यांनी फक्त थोडं थांबायचंय. कारण की त्यांच्यावर निर्णय अजून झालेला नाहीये. चुकीची कुणाची माहिती भरू नका. कुणीतरी बहिणीचा आधार कार्ड टाकतंय, कुणी भावाचं आधार कार्ड टाकतंय, कुणी कुणा दुसऱ्याचं आधार कार्ड टाकतंय. असं चुकीचे आधार कार्ड टाकून के-वाय-सी करून घेऊ नका. तुम्ही त्याच्यानंतर पश्चाताप तुम्हाला होईल. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, के-वाय-सी ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांनी थोडं थांबायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या लाडक्याताईंनी के-वाय-सी करायची म्हणजे करायची. हे 100% तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे. भाऊबीज ओवाळणी तुम्हाला या ठिकाणी 100% भेटणार म्हणजे भेटणार. या ठिकाणी स्वतः शिंदे साहेबांनी या ठिकाणी बोललेलं आहे. आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजेच ही भाऊबीज ओवाळणी म्हणजेच काय आहे? ऑक्टोबरचा हप्ता आहे. 16वा हप्ता आहे. बऱ्याच लाडक्याला गैरसमज व्हायला की सर ऑक्टोबरचा हप्ता वेगळा आणि भाऊबीजेचे पैसे वेगळे. असं नाही लाडक्यानो. जो हप्ता आहे त्यालाच भाऊबीजेची ओवाळणी असे म्हटलं जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. आता बघा, या ठिकाणी साम टीव्हीची आजची बातमी तुम्हाला मी दाखवलोय. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार. तुम्हाला डायरेक्ट वाटलं तर खोटं असेल तर व्हिडिओ डायरेक्ट चालू करून व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून विश्वास पटेल. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसंच योजना कायम सुरू राहणार असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आश्वासन झालेलं डायरेक्ट. तर डायरेक्ट तुम्ही लाडक्यानं बघितलं असेल, उपमुख्यमंत्री साहेबांनी 100% सांगितलंय. आजची परत एकदा त्यांनी पत्रकाराशी संवाद साधताना बोललेला आहे. तुम्ही स्वतः ऐकलंय त्याच्या तोंडातून की भाऊबीज मिळणार लाडक्या ताईंना आणि ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. डायरेक्ट या ठिकाणी स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्यानं बघा, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, आपल्याला सगळ्याला एकच मागणी करायची आता, ₹2100 मागणी. ₹2100 मागणी आपल्याला लवकरात लवकर करायची. निवडणुका जवळ आल्यात आणि 100% बघा, जरी 2100 नाही झाले तरी आपल्याला 2100चे 1500 जरी कंटिन्यू सगळ्या लाडक्याताईला भेटावेत, सरसकट भेटावेत, ही तरी आपल्याला मागणी करत राहायचंय. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी सपोर्ट करायचा आहे. आणि बघा लाडक्याताईंनो, आज सर्व लाडक्याताईंची भाऊबीज आहे. आपलं हे जे नातं तयार झालेलं आहे 1-1.5 वर्षापासून आपण सगळे एकत्र आहोत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या फॅमिलीतर्फे काल खूप शुभेच्छा दिलेत. आज माझा वाढदिवस आहे, तिथीनुसार भाऊबीजीचा माझा जन्म आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं जावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आणि आपलं हे नातं असंच ठेवा. लाडक्याताईंनो बघा, हे कुटुंब आपलं जे आहे, यूट्यूबचं ट्रिक्स गुरु यूट्यूब चॅनलचं हे जे कुटुंब आहे, असंच सगळ्यांनी सोबत राहायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाडक्याताईंनो पुढे पुढे भरपूर सारं आपल्याला आपल्या मागण्या करून आपल्याला लाडक्याताईंच्या हक्कासाठी लढायचं आहे. तर काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.